राज्यसभेसाठी महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहायला मिळत होती। राज्यसभेचा अर्ज दाखल करण्यासाठी फक्त एक दिवस बाकी असताना शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता। आता या एका निर्णयानंतर आदित्य ठाकरे यांच्या मनात अजूनही त्या निर्णयाची सल कायम असल्याचं दिसून येत आहे। महाविकास आघाडीमधील सर्वात मोठा पक्ष असताना देखील तिसऱ्या पक्षाला संधी मिळाली आहे आणि फक्त वाद नको होता म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाला संमती दिल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। नेमका हा विषय काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, राज्यातील राज्यसभेच्या 7 जागांपैकी एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार खासदार म्हणून जाणार होता। या जागेसाठी आदित्य ठाकरे अगोदरपासून आग्रही होते। प्रियंका चतुर्वेदी यांची टर्म संपली असल्याने त्यांनाच पुन्हा राज्यसभेवर पाठवावं असं शिवसेनेचं मत होतं। आदित्य ठाकरे यांचं म्हणणं होतं शिवसेनेचे जास्त आमदार आहेत आणि परत मागच्या वेळी शिवसेनेने त्यांच्या स्वतःच्या जागेवर राष्ट्रवादीच्याच नेत्या फौजिया खान यांना राज्यसभेत संधी दिली होती, त्यामुळे आता तरी ही हक्काची जागा त्यांना परत मिळावी असं आदित्य ठाकरे यांचं म्हणणं होतं। परंतु त्या जागेसाठी शरद पवारांनी निवडणूक लढवावी असा निर्णय राष्ट्रवादीच्या पक्षाकडून घेण्यात आला आणि नंतर महाविकास आघाडीने त्यांच्याच नावाला पसंती दिली। शरद पवार यांच्यासारखा मोठा नेता निवडणूक लढवणार असल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे असं सत्ताधाऱ्यांना देखील वाटत होतं। मुख्यमंत्री फडणवीसांना देखील यात काहीच संघर्ष नको हवा होता। राज्यसभेची निवडणूक त्यांना तरी बिनविरोधच करायची होती, फडणवीसांना बिनविरोध करायची होती अशी राजकीय वर्तुळात देखील एक चर्चा सुरू होती। मात्र या सगळ्यात आदित्य ठाकरे नाराज आहेत अशी चर्चा सातत्याने सुरू होती आणि अखेर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आत्ताची संधी गेल्यानंतर कदाचित 2029 पर्यंत पुन्हा संधी मिळणार नाहीये, कारण महाविकास आघाडीमध्ये आम्ही काही नियम पाळत होतो, त्यानुसार सर्वात मोठ्या पक्षाला पहिली संधी मिळायची। आता सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष आमचा आहे, पण आता संधी तिसऱ्या नंबरच्या पक्षाला मिळालेली आहे, म्हणजे शरद पवार यांच्या पक्षाला संधी मिळालेली आहे। आदित्य ठाकरे म्हणाले की आत्ताची संधी गेली, यानंतर 2028 साली काँग्रेस दावा करू शकते, आमच्यातीलही काही इच्छुक असणार आहेत, मग ते देखील दावा करतील। या सगळ्या गोंधळामध्ये मतांचा कोटा हा जास्त वाढत असल्याचं दिसतंय, त्यामुळे मी जे काही सांगत होतो ते निस्वार्थीपणे सांगत होतो, ती भूमिका माझ्या पक्षासाठी होती। तर मंडळी, आता तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? शरद पवार यांची तर बिनविरोध निवडणूक आता राज्यसभेवर झालेली आहे। आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे पुढे जाऊन राज्यसभेवरती 2028 साली काँग्रेस पक्ष दावा करणार आहे आणि त्यावेळेला मग आमच्या पक्षामध्ये देखील संघर्ष निर्माण होऊ शकतो। तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा। जो निर्णय झालाय तो योग्य आहे का हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।